शाळा की मृत्यूचा सापळा, अड्याळ ग्रामपंचायतीच्या आंधळा कारभारामुळे चिमुकल्यांचं भविष्य अंगणवाडी. राज्य शासन शिक्षणावर लाखो रुपयांची उधळण करत असताना दुसरीकडे पवनी तालुक्यातील सहायता नगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत धोकादायक झाल्यानं प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे अंगणवाडीच्या 4 भिंतीत गिरवावे लागलाय. अड्याळ ग्रामपंचायत आणि स्थानिक प्रशासनाच्या ढिम्म कारभारामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत असून चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळतं. सहायता नगर येथील जिल्हा परिषद शाळेची इमारत जीर्ण झाली असून स्लॅबचे प्लास्टर आणि सिमेंटचे तुकडे मोठ्या प्रमाणावर कोसळतात. ही इमारत विद्यार्थ्यांसाठी अत्यंत धोकादायक बनली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शाळा व्यवस्थापन समितीनं शिक्षकांच्या मदतीनं विद्यार्थ्यांना इमारतीत बसवण्यास नकार दिला. पर्यायी व्यवस्था म्हणून शाळेच्या शेजारील अंगणवाडी केंद्रात बसवण्यात आलं. शाळेच्या विकट अवस्थेबाबत शाळा व्यवस्थापन समितीनं गेल्या 5 महिन्यापासून अड्याळ ग्रामपंचायत आणि पवनी पंचायत समितीला वारंवार निवेदनं दिली आहेत. मात्र प्रशासनानं या गंभीर विषयाकडे हेतू परस्पर दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. ग्रामपंचायतीचे लक्ष केवळ रस्ते आणि नाल्याच्या बांधकामात अडकलेलं असून विद्यार्थ्यांचं शिक्षण आणि सुरक्षितता यांना दुय्यम वाटतेय का, असा संतप्त सवाल पालक विचारतात. समितीचे सदस्य आहेत आपल्या बरोबर, ते आपलं काय म्हणणं आहे ते सांगतील. सांगा आपलं नाव. माझे पूर्ण नाव प्रतिमा सचिन गडकर, मुक्काम सहायता नगर, पोस्ट अड्याळ तहसील पवनी, जिल्हा भंडारा. इथची जी शाळा आहे, प्राथमिक शाळा, ही अत्यंत खूप बिघडलेली आहे. ती पडली आहे. तरी पण ग्रामपंचायत आणि पवनी जिल्हा म्हणजे जे अधिकारी आहेत ते निष्काळजीपणा का बरं करत आहेत? 4 महिने झाले त्यांना आम्ही आवर्जून सांगितलं आहे का हे दुरुस्त करा. त्यामुळे आमचे विद्यार्थीचे खूप नुकसान होत आहे. नमस्कार. पहिला दिवस तर सहायतानगर येथील विद्यार्थ्यांना अंगणवाडीमध्ये बसवलं, त्याचं काय कारण आहे? त्याचं कारण म्हणजे शाळा ती नादुरुस्त आहे. त्या शाळेचे खिपले वगैरे पडतात. 5 महिन्यापूर्वी बी ग्रामपंचायतचे सरपंच साहेब वगैरे प्रशासकीय अधिकारी वगैरे आले होते शाळेत. त्यांनी बी पाहणी केली होती. तर त्यांनी तात्काळ कामाची सुरुवात करून असे आश्वासन दिले होते. पण उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपूनही शाळेच्या कामाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे या शाळेचा पहिला दिवस असल्यामुळे आम्हाला अंगणवाडीमध्ये मुलांना बसवावे लागत आहे. तर आता शाळा पूर्ण होईपर्यंत इथेच अंगणवाडीमध्येच बसतील का? इथेच बसवा लागेल ना सर. तिथं बसून कमी जास्त झालं त्याची जिम्मेदारी कोण घेणार आहे?